नमस्कार मंडळी. तर रात्रीपासून न्यू जर्सीमध्ये खूप स्नोफॉल झाला आणि मागच्या महिन्यामध्ये जेवढा स्नोफॉल झाला होता त्याच्यापेक्षा हा खूप जास्त आहे. कारण रात्री 12 वाजल्यानंतर स्नो पडायची सुरुवात झाली आणि सकाळी 6-7 वाजेपर्यंत पडत होता. त्याच्यामुळे खूप असा बर्फाचा थर जमा झालेला आहे. माझ्या मागे तुम्हाला दिसत असेल आणि इथलं आता सगळं तुम्हाला मी फिरवून दाखवते. हे बघा, स्नो झालेला असला तरीही ना असे वॉकवे जे असतात जे अपार्टमेंटच्या बाहेर असतात जाण्यासाठी वगैरे, ते सगळे असे वेळोवेळी क्लिअर करत राहतात. इथे स्नो व्हेकल फिरत असतात आणि त्याच्यामुळे म्हणजे ॲक्सिडेंट वगैरे होऊ नये, कोणाचं कोणी घसरून पडू नये, त्याच्यामुळे वॉकवे क्लिअर करत असतात. त्याचप्रमाणे ड्राईव्हवेचे असतात ते सुद्धा मोठ्या स्नो व्हेकल फिरून असे क्लिअर करत असतात. समोरच एक स्नो व्हेकल आहे, तुम्हाला मी दाखवते. आणि झाडांवरती पण खूप सारा बर्फ जमा झालेला आहे. बघा, तुम्हाला सगळ्या झाडांवरती असा थर साचलेला दिसेल आणि थोडासा जरी वारा आला तरी तो असा मस्त छान खाली पडतोय. खूप छान दृश्य दिसत आहे. हे खूप सुंदर आहे. हे बघा किती थर जमा झालाय. आणि विशेष म्हणजे एवढा स्नो जमा झालेला असून सुद्धा आणि 0 डिग्री टेम्परेचर असून सुद्धा खूप थंडी सुद्धा जाणवत नाहीये. कारण एरवी वारा असतो आणि चिल करणारी थंडी असते, पण आज थंडी सुद्धा तितकी जाणवत नाही. हे बघा कसा असा थर जमा झालेला आहे आणि तो असा वेळोवेळी साईडला जमा करून ठेवतात की जेणेकरून स्लिपरी होऊ नये, ॲक्सिडेंट्स होऊ नयेत. गाड्यांवरती पण खूप साचलेलं आहे. ज्यांना बाहेर जायचं आहे ते गाड्या क्लीन करतात, ज्यांना नाही जायचं ते तसंच ठेवतात. जेव्हा बाहेर निघायचं असेल तेव्हा क्लीन करतात. झाडं बघा. आता मी तुम्हाला थोडं पुढे घेऊन जाते. खूप थर जमा झालाय. सी, जिकडे नजर जाईल तिकडे फक्त स्नो आणि स्नोच आहे. ही समोरची झाडं बघा. समोरून एक गाडी येते, ते गाडी बर्फाचा डोंगर घेऊनच चालली बघा डोक्यावर. माझी लेक परी बाहेर पडलेली आहे. तिला प्रचंड आवड आहे स्नो मध्ये खेळायची आणि मी तिला घरीच ठेवून बाहेर पडले होते. धावत आली आहे माझ्याकडे आणि माझे ग्लोव्स पण घेऊन आली. तुझे हात असे कडकडत असतील.
हाय गाईज, आज मी बनवत आहे स्नोमॅन. पहिल्यांदाच बनवते कारण मागच्या वर्षीचा स्नोफॉल झाला होता, तर त्याच्यामध्ये आम्ही बनवू नाही शकलो कारण तो खूप कडक होता. तर आज आम्ही बनवतो. एवढा तर झाला पाहिजे. एवढा. तर व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा आणि चॅनलवर जे नवीन असतील आणि ज्यांनी अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा म्हणजे माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. थँक्यू. बाय.